आर-बी-आयने जर रेट कट केला तर काय होणार? आधी तर आपण रेट कट केला म्हणजे हे समजून घेऊ. जेव्हा बँक्स आर-बी-आयकडून शॉर्ट टर्मसाठी लोन घेतात, तेव्हा बँक्सना आर-बी-आयला एक इंटरेस्ट रेट द्यावा लागतो आणि त्यालाच म्हणतात रेपो रेट. म्हणजे कमी रेपो रेट याचा अर्थ लोन स्वस्त आणि जर रेपो रेट जास्त असेल तर लोन महाग. तर पहिला इम्पॅक्ट म्हणजे जर रेपो रेट कमी केला तर काय होणार? घराचं ई-एम-आय, कारचं ई-एम-आय आणि पर्सनल लोन हे सर्व याच्यावरचे इंटरेस्ट सर्व कमी होणार. कारण का? कारण आर-बी-आयनं जर रेपो रेट कमी केला तर बँकसुद्धा इंटरेस्ट कमी घेणार कस्टमरकडून. दुसरा म्हणजे स्टॉक मार्केटवर. स्टॉक मार्केटवर रिॲक्शन असं होणार की जे रिअल इस्टेट आहे आणि बँकिंग आहे ते सेक्टर बूम होईल, म्हणजे त्यांचे शेअर वर जातील. आणि तिसरा म्हणजे बिझनेस इम्पॅक्ट जर बघायचा झाला तर कंपनीतला लोन स्वस्त होईल आणि कंपनीला लोन जर स्वस्त झालं तर जास्त प्रोडक्शन करणार, म्हणजे जास्त एम्प्लॉयमेंट. आणि तेच जर आपण आता एफ-डीचं पाहिलं तर एफ-डीचे रिटर्न थोडे कमी होणार. कारण आर-बी-आयनं रेट कट केला म्हणजे बँकसुद्धा रेट कट करेल, त्यामुळे एफ-डी होल्डरला कमी रिटर्न भेटणार. तर आपण असं ओव्हरऑल बघितलं तर सर्वांचाच फायदा आहे जर रेट कट केला तर आर-बी-आय हर वेळेस रेट कट का नाही करत? तर याचं कारण आहे इन्फ्लेशन. लोकांकडे जर पैसा जास्त आला तर लोकांची पर्चेसिंग पॉवर वाढेल आणि त्यांची जर डिमांडला सप्लाय जर मॅच नाही झाली तर इन्फ्लेशनसुद्धा वाढेल. हेच कारण आहे की रेपो रेट कमी जास्त होत राहतं. बाकी तुला तर समजलंच असेल ना की रेपो रेट म्हणजे का आणि रेट कट केला तर काय होते. बाकी अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी मला फॉलो करा आणि शिकत राहा कॉमर्सचं स्मार्ट नॉलेज.